जय संविधान जय भारत। मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक, पुणे. दिनांक 11/8/2024 ससून हॉस्पिटलजवळ दादा गायकवाड यांचे 7 दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे. ससून हॉस्पिटलमधून निराधार रुग्णांना इतरत्र लांब पुण्याच्या बाहेर सोडून देण्याचा प्रकार सुरू आहे. ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार हे सुद्धा या प्रकरणामध्ये सामील आहेत, असे गंभीर आरोप गायकवाड यांनी केले आहेत. दोषी डॉक्टरावरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणीही दादा गायकवाड यांनी केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देईल का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. हम तुम्हारे साथ हैं, दादा साहब गायकवाड तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हल्ला बोल इस शासन पे, हल्ला बोल इस शासन पे, हल्ला बोल मेरे भाई, हल्ला बोल मेरे भाई. जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज ससून हॉस्पिटलसमोर, पुणे ससून हॉस्पिटलसमोर दादा गायकवाड हे गेली 7 दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत आणि त्यांच्या जे मागण्या आहेत त्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. आज त्यांची अवस्था आपण पाहतो, एकदम अवस्था त्यांची खालावलेली आहे, परिस्थिती खालावली आहे, तब्येत त्यांची खालावलेली आहे. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांचे काय प्रश्न आहेत आणि त्यांचे काय मागणी आहे प्रशासनाकडे ते आपण जाणून घेऊया. दादा गायकवाड साहेब यांच्याकडून. डॉक्टर आलेत म्हणजे मेडिकल. गायकवाड साहेब, काय मागणी आहेत आपल्या सांगा. मागण्या अशा आणि मनोरुग्ण देवारस अनाथ या लोकांवरती अनेक कामं करतात. आजारी पडलेले आजोबा पडलेले आणि ज्यावेळेस त्या लोकांची आम्ही माहिती घ्यायची, त्यांना बघायला जायचो, त्यावेळेस ते त्या वॉर्डामध्ये नसायचे. अशी 3 वॉर्डापासून त्याची जेवढं पूर्ण आहेत नवीन बिल्डिंगमध्ये जायला तितक्या वॉर्डापर्यंत आमचे पेशंट नाही. मग आम्ही ते केल्यानंतर चौकशी केल्यानंतर असं आमच्या लक्षात यायचं की त्यांनी त्याचं संबंधित डॉक्टरनं त्या रजिस्टरवरती लिहिलेलं असायची काय लिहिलं असेल की संबंधित पेशंट पळून गेला. अच्छा, पळून गेला आणि त्याच्यावरती डॉक्टरची शिफ्ट असायची. मग अशी जवळजवळ माझी 2013पासून आजपर्यंत मी हजारो पेशंट दाखल केले. बरोबर. परंतु आम्हाला काय तसं काय कुठं शोधायचं ते असंच 2020मध्ये आणि नारायणपूरमध्ये पेशंट देवर्साने साहेब दाखल केला. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही त्याला बघायला गेलो त्यावेळेस तो नव्हता. आणि बघायचं CCTV बघत असताना मग 1-2 व्यक्ती त्याला घेऊन जातात. अच्छा. मग मी कमिशनरला त्यांना त्यांनी काय कारवाई केली. माझ्या मागून खूप वेळापासून इतर लोकांची तो एक पहिले माहिती पाठपुरावा होता. मग असे आम्ही पेशंट मी बघायला गेले की अच्छा. मग आमचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि आमच्या संस्थेचे कार्यकर्ते नितेश भाऊ गायकवाड यांनी आणि मी हा पूर्णपणे वृत्त सापडला. आणि त्या अंशामध्ये रात्री 1:30च्या आसपास खूप पाऊस पडत होता. त्या 1:30च्या आसपासमध्ये डॉक्टर आले आणि नितेश भाऊला त्यांचा संवाद झाला, चांगला संवाद झाला. मग आम्हाला
तो सावध जाऊ द्यायचा नव्हता आलेला म्हणून त्याप्रमाणे 500 रुपये ठरले त्याला सोडायचे. अच्छा. आणि मग सुरक्षेची व्यक्ती झालं आणि रितेश भाऊ म्हणला की मी काय यांना स्वतः घेऊन जाणार नाही, हो. कोण असेल तर मी येईन त्यांना. त्याप्रमाणे मग ते डॉक्टर स्वतः पुढे गेले, दोघंजण डॉक्टर. आणि त्याच्या पाठीमागे रितेश भाऊ गेला. त्यांना लेजन्स काही फेकत दिले यामध्ये फेकून दिला. रितेश भाऊनं मला फोन केला, मी गेलो. मग आम्ही संबंधित पोलीस कंट्रोलला फोन केला. पोलिस आले. पोलिस आल्यानंतर मग आम्ही 108ला फोन केला आणि 108ला फोन केल्यानंतर मी स्टेशनमध्ये असे अनेक पेशंट ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी फेकून दिलेले, टाकून दिलेले. अमानवीय कृत्य चालू आहे. मानवी कृत्य चालू आहे, हैवान झाले. तुम्हाला डॉक्टरांवरती काय कारवाई झालेली आहे का? समाधानकारक. माझ्याकडनं गुन्हा दाखल करून घेतला परंतु तो पोलीस ठाण्यामध्ये असं गुन्हा केला की तुमचं आधार कार्ड दाखवलं तरी त्याला चालू. आणि आमची मागणी अशी आहे की संबंधित डॉक्टर होते, मनुष्य त्याला मागण्यासाठी फेकून दिलं होतं. तो का त्याच्या बापाच्या घरापेक्षा ते पैसे वाटले आणि मग होत असताना मी मागणी केली की यांच्यावरती गुन्हा दाखल करा, हात मर्डरचा केस दाखल करायचा. ही नुसतं म्हणतात त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये सहभागी आहेत तो स्वतः डीन साहेब एकनाथ पवार साहेब स्वतः सामील आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये स्वतः सामील आहे. आता मला सांगा, वार्ड क्रमांक 3 पासून 11-12 वार्डा पडलेले, प्रत्येक वार्डामधलं जर एका टायमाला 3 पेशंट जर गायब होत असतील, बेराज पेशंट, त्या डॉक्टरांना एवढा पगार आहे का की प्रत्येक ट्रीपला 500 रुपये बरोबर. त्यांना पैसे कोण पुरवतो? त्याला पुरवतात ते डीन एकनाथ पवार साहेब. त्यांना पैसा पुरवतात ते यांना जाधव साहेब जे अधीक्षक आहेत, यांना पैसा पुरवतात ते संबंधित विभागाचे आर्यम, यांना पैसा पुरवतात संबंधित विभागाचा वाढ प्रमुख आणि हे डॉक्टर. म्हणून ह्या लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत. म्हणून मी प्रश्न बसलेला आजचा 7वा दिवस आहे. सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. जोपर्यंत लक्ष घालत नाही तोपर्यंत त्यांना अटक होत नाही, गुन्हे दाखल होत नाही. तर असं दादा गायकवाडांचं म्हणणं आहे की ससूनचे डीन जे आहेत एकनाथ पवार साहेब हे स्वतः त्यामध्ये सामील आहेत. तर डीनवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तिथले जे संबंधित डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांवर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. तोपर्यंत मी अमरण उपोषण सोडणार नाही असं दादा गायकवाड यांनी इशारा दिलेला आहे. ओके, धन्यवाद. तर पाहत राहा मित्रांनो बहुजन प्रवाह न्यूज चॅनल. धन्यवाद.